ॐ रामाय रामचन्द्राय रामभद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। आज श्री रामनवमी, त्यानिमित्त आपल्या सगळ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। भारतीय समाजावर किंवा भारतीय मनावर जर कुणाचा जास्त पगडा असेल तर तो म्हणजे भगवान रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण। म्हणून आपल्याकडे रामायण आणि भागवत हे दोन ग्रंथ फार प्रसिद्ध आहे। आता हे जे दोन महान अवतार आहे त्यांनी आपापली जीवनं दाखवून दिलेली आहे आणि उपदेश पण दिलेला आहे। उद्देश हाच की आपण त्यांचं आचरण करून आपलं जीवन चांगल्या प्रकारे घडवावं। कारण या जगामध्ये राहून जर आपल्याला आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल तर आपल्यासमोर एक आदर्श हवा असतो आणि हे आदर्श दाखवून जातात। जेव्हा वाल्मिकी ऋषींनी भगवान रामचंद्रांचं चरित्र लिहिलं, रामायण लिहिलं, त्यावेळेस त्यांनी हाच विचार केला की आपण जर रामचंद्रांना देव म्हणून मानलं तेव्हा त्यांच्या दिव्यत्वाचा जर आपण उल्लेख केला तर लोकांचा स्वाभाविक कल काय असतो की देवाला सिंहासनावर बसवून द्यायचं, पूजा करायची आणि शेवटी आपल्यामध्ये काहीही बदल घडवून आणायचा नाही। कारण ते भगवान होते, त्यांना सगळं काही शक्य होतं असे लोक सहज म्हणतात। म्हणून वाल्मिकींनी भगवान रामचंद्रांचं मानवी जीवन दाखवलेलं आहे। त्यांच्या रामायणामध्ये राम म्हणजे दशरथ पुत्र, पुरुष हो उत्तम, म्हणजे उत्तम पुरुष, सगळ्या पुरुषांमध्ये उत्तम पुरुष। कारण पहिले आपल्याला उत्तम पुरुष व्हायचं आहे, त्यानंतर आपण अध्यात्माचा विचार करू शकतो। पण जीवनामध्ये आचरण करणं फार अवघड जातं। जे आपण आदर्श बघतो पण तो आदर्श इतका काही उंच असतो की आपण त्यापर्यंत जाऊ शकत नाही आणि मग त्या आदर्शाला आपण खाली ओढून आणतो आणि आपल्या पातळीवर आणून आपण आपल्या इच्छेप्रमाणे वागतो। दुसरा पण एक मार्ग आहे। जेव्हा वाल्मिकींना कळलं की आपण भगवान रामचंद्रांचा आदर्श लोकांना दिलेला आहे पण लोक त्याचं तेवढं आचरण करत नाही, जे रामचंद्रांचं जीवन तेवढं प्रसिद्ध नव्हतं, म्हणून त्यांनी संत तुळशीदासांचा अवतार घेतला आणि गीत रामायणामध्ये किंवा तुळशी रामायणामध्ये भगवान रामाला देव मानलं। त्यांच्या लीला, त्यांचे चमत्कार हे त्यांचे सगळं मानलं। आता लोकांना तेच पाहिजे असते आणि त्यांनी ते घेतलं, जे रामचंद्रांना भगवान समजून त्यांची पूजा करून त्यांच्यावर भक्ती केली। आता भक्ती केल्यामुळे काय होतं, जी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर असते जर त्या व्यक्तीवर आपलं प्रेम असेल तर आपण त्या व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टी ऐकतो आणि करण्याचा प्रयत्न करतो। हा एक सोपा मार्ग आहे। कारण आपण व्यवहारात जरी बघितलं तरी आपण अशाच व्यक्तीचं ऐकतो आणि करतो की ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे। त्या घरी वडील असेल आणि आजी असेल तर कधीकधी वडील रागावतात, त्यांच्या नियमाप्रमाणे चालावं लागतं। त्यामुळे वडिलांनी सांगितलेलं सगळंच काही मुलं ऐकेल असं नाही, पण आजी मुलांवर प्रेम करते आणि लहान मुलं पण आजीवर प्रेम करतात आणि आजी पण नातवावर प्रेम करते। त्यामुळे आजीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ते करण्याचा प्रयत्न करतात। म्हणून इथे भगवंतावर जर आपलं एकदा प्रेम जडलं तर मग त्यांच्या शिकवणी आपण आयुष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, आपलं जीवन घडवण्याचा प्रयत्न करतो।
म्हणून इथे आपण बघतो की दोनही गोष्टी महत्त्वाच्या आहे. जेव्हा स्वामी शारदानंदांनी जीवन लिहिलं भगवान श्री रामकृष्णांचं, त्यामध्ये मनुष्य भाव पण आहे, मानवी भाव पण आहे आणि दिव्य भाव पण आहे. दोन्ही भावांचा उल्लेख केलेला आहे. नाहीतर लोकांनी म्हटलं असतं की यांनी काही स्वतः केलंच नाही, ते भगवानच होते. त्यामुळे त्यांना सांगितलेलं की आपल्याला जीवनामध्ये आचरण करता येणार नाही. त्या भगवान श्री रामकृष्णांनासुद्धा विवाह करण्याची काही गरज नव्हती, पण त्यांनी विवाहितांना दाखवून दिलं ते संसारात राहूनसुद्धा कशाप्रकारे आपण आध्यात्मिक जीवन जगू शकतो. तर हे आदर्श महान असतात. आणि काही लोकांना जे भावनाप्रधान असतात त्यांना ते भगवंताचं जे दिव्य स्वरूप आहे ते आवडतं, आणि जे विवेकवादी असतात, विवेकशील असतात, त्यांना भगवंताचं म्हणजे मनुष्याचं जीवन त्यांना आवडतं. त्यामध्ये चुका होतात, त्यामध्ये काही आपण बघतो की काही कमतरता असतात, तरीसुद्धा आपण ते स्वीकारतो. तर इथे आपण आज बघणार आहोत भगवान श्री रामचंद्रांचं जीवन. म्हणजे हे जे महापुरुष आले ते म्हणतात की भगवान रामचंद्रांचं जीवन आचरण केलं पाहिजे, आणि भगवान श्रीकृष्णांचं त्यांचा उपदेश आपण आचरण केला पाहिजे, म्हणजे भगवद्गीता. त्यांचं जीवन आचरण आपण करू शकत नाही, कारण त्यामध्ये एवढे चमत्कार आहे. त्यांच्या जीवनामध्ये दिव्यत्वच दाखवलेलं आहे भागवतामध्ये. पण त्यांनी जो उपदेश दिला गीतेमध्ये तो जीवन कसं जगायचं हे सांगितलेलं आहे. तर इथे ह्या दोन अवतारांचं मानवी मनावर खूप मोठा प्रभाव आहे, परिणाम आहे. आणि प्रत्येक हिंदूच ह्या दोन्ही अवतारांबद्दल जाणतो, आणि त्यांचा उपदेश युनिव्हर्सल आहे, सगळ्यांसाठीच आहे. जे संसारात राहून कशा प्रकारे वागायचं. आता एकदम आपण आध्यात्मिक होऊ शकत नाही. कोणी म्हटलं की मला आध्यात्मिक व्हायचं आहे, मी जीवनामध्ये काहीही निर्बंध पाळणार नाही आणि मी आध्यात्मिक होईल, असं तर शक्य नाही. कारण आपल्याला पायरी पायरीनं समोर जावं लागतं. आपण एकदम आध्यात्मिक जीवनात समाधीचा अनुभव घेऊ शकत नाही. आता इथे जर आपण बघितलं भगवान श्री रामचंद्रांचं जीवन, तर बघा त्यांच्या जीवनामध्ये किती अनासक्ती आहे. आता संसारामध्ये राहायचं, पण भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे अनासक्त होऊन राहा, कशालाही आपलं म्हणू नका. किंवा भगवान रामचंद्रांच्या जीवनामध्ये ही अनासक्ती आपल्याला लहानपणापासूनच बघायला मिळते. जरी ते राजकुमार होते, पण कशावरही ते आसक्त नव्हते. विश्वामित्र आले, त्यांना सोबत घेऊन गेले. दशरथाने खूप विरोध केला, कारण दशरथ राजा खूप आसक्त होता मुलावर. पण रामचंद्र सहज त्यांच्यासोबत गेले. म्हणजे त्यांना अशी काही आसक्ती नव्हती की आपण घरीच राहिलो पाहिजे, आपण कुणाबरोबर कशाला जायचं. जे लहानपणापासूनच आपण बघतो की त्यांच्यामध्ये ही कशाप्रकारे अनासक्ती होती. कधीही कुठेही ते आसक्त झाले नाही. आपण राजाच झालो पाहिजे असं त्यांचं कधीही स्वप्न नव्हतं. त्यामुळे ते कधीही आसक्त झाले नाही. जेव्हा घरातून बाहेर पडण्याची वेळ आली तेव्हाही ते आनंदामध्येच होते. जे त्यांच्या मनाची जी स्थिरता आहे ती कधीही भंग पावली नाही, कारण त्यांना ह्या जगाचं खरं स्वरूप माहिती होतं. आपल्याला खरं स्वरूप माहिती नसते. जीवनामध्ये जर दुःख आले, कष्ट आले, तर आपण नेहमी इतरांना दोष देण्याचा प्रयत्न करत असतो. हा साधारण मानवी स्वभाव आहे, कारण आपण कधीही स्वतःचे दोष बघत नाही. ज्याने कुणी आपल्याला त्रास दिला ती व्यक्ती त्यासाठी कारणीभूत आहे. असंच भरताला वाटलं, असंच लक्ष्मणाला वाटलं की कैकेयीमुळेच आपल्या भावाला जंगलामध्ये जावं लागत आहे. पण इथे कैकेयी सावत्र आई. रामांना हे माहिती होतं की कैकेयीचा यामध्ये काहीही दोष नाही. जे काही घडत असतं ते आपल्या कर्मानुसार घडत असतं. कैकेयी एक मात्र निमित्त होती, कारण शेवटी रावणाचा वध करायचा होता, त्यासाठी तिला निमित्त होणं भाग होतं. हे त्यांना माहिती असतं की आपल्या कर्माप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये सगळं काही घडत असतं. पण ते मान्य न करता आपण इतरांवर दोष देण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी देवावर पण आपण दोष देतो. तेव्हा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, ते आपण बघितलेलं रामायणामधलं दोष ना कुणाचा. तर इथे मी वनवासामध्ये जात आहे, यामध्ये दोष कुणाचाही नाही. आणि बघा इथे किती बॅलन्स माइंड आहे, की दोन्ही गोष्टी आहे जीवनामध्ये, सुख पण आहे जीवनामध्ये, दुःख पण आहे. पण या दोन्हीमध्ये कधीही विचलित न होणं, जे गीतेमध्ये म्हटलं आहे, दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगतस्पृहा वीतराग भय क्रोधा स्थितधीर मुनिरुच्यते. आता त्याला मुनी म्हणायचं की ज्याचं मन कसं आहे, स्थिर आहे, तो सुखदुःखामुळे बिलकुल विचलित होत नाही. कारण त्याला हे माहिती असते की हे आपोआप आलेलं नाही, जे काही आलेलं आहे त्यासाठी आपणच कारणीभूत आहो. एका हाताने टाळी वाजत नाही. जर आपल्या वाटेला जास्त दुःख येत असेल तर आपणच काहीतरी असं कर्म केलं असेल की ज्यामुळे आपल्याला हे दुःख भोगावी लागणार आहे. तर हे जर आपण लक्षात ठेवलं, लॉ ऑफ कर्मा हा कर्मसिद्धांत आहे. आपोआप कोणतीही गोष्ट घडत नसते, तेव्हा कोणी कारणीभूत होऊ शकतं. कारणीभूत झालं म्हणून काही ती व्यक्ती दोषी आहे असं नाही, ती व्यक्ती फक्त निमित्त आहे. शेवटी आपल्याला आपल्या कर्माचे भोग भोगावेच लागणार होते आणि कोणाला तरी निमित्त होणं गरजेचं असते. म्हणून इथे बरेच लोक आपल्याला दुःख देतात, पण आपण त्यांना दोष देऊ शकत नाही. कारण दुःख जे येतात ते आपल्या कर्मामुळे येतात. सगळ्यांनाच काही सारखे दुःख नसतात आणि जीवनामध्ये सुख पण येतात. असं नाही की दुःखच कायमचे राहणार आहे. जीवनामध्ये सुख आणि दुःख हे चाललेलेच असते. तेव्हा मनुष्याचा जेव्हा या जगामध्ये प्रवेश होतो, पहिले हा जीव आणि अमिबापासून सुरू करतो आपला प्रवास आणि शेवटी कर्मोन्नती होता 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 मनुष्यापर्यंत येतो. आता मनुष्य जन्म लाभल्यानंतर त्यापुढे क्रमोन्नती नाही, म्हणजे त्यामध्ये निसर्गाचं काहीही काम नाही. निसर्गाने तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता तुम्हाला तुमचा विकास स्वतः करून घ्यायचा आहे. आत्तापर्यंत सगळं जे होतं ते निसर्ग करत होतं, जे उपजत प्रवृत्ती त्यानुसार आपण सगळे कर्म करत होतो. तर वाघाने 100 सिंह हरणं जरी मारली तरी सिंहाला किंवा वाघाला आपण दोष देत नाही, कारण ती उपजत प्रवृत्ती आहेत, त्यांना पोट भरण्यासाठी त्यांची शिकारच आहे. पण मनुष्याला मात्र विचार करण्याची शक्ती दिलेली आहे. इतरांना त्रास देऊन तो मोठा होऊ शकत नाही. तेव्हा इथे मनुष्यामध्ये स्वतःची प्रगती स्वतः करून घेण्याचं सामर्थ्य आहे. त्यामुळे यानंतर उन्नती जी होणार आहे यामध्ये कोणीही ढवळाढवळ करणार नाही. तर मनुष्याला स्वतःच्या हाताने स्वतःचा उद्धार करायचा आहे. यामध्ये आपण कोणावरही सोपवू शकत नाही. पण मनुष्य लेवलला येईपर्यंत मात्र सगळं काही प्रकृतीच्या अंडर असते, मुळीच स्वातंत्र्य नसते. पशुपक्ष्यांना मुळीच स्वातंत्र्य नाही, पण मनुष्याला स्वातंत्र्य आहे. त्याला चांगलं वाईट कळतं आणि त्याला जीवनाचा उद्देश कळतं. म्हणून हे अवतार येतात मधूनमधून आणि काय होतं, काळाच्या ओघामध्ये मनुष्याचं मन जे आहे ते नेहमी खाली जायला सुरुवात होते, एका पातळीवर राहत नाही. सत्ययुगामध्ये आणि कलियुगामध्ये कितीतरी फरक आहे. त्यावेळेची माणसं कशी होती आणि आजची माणसं कशी आहेत, म्हणजे आहे मनुष्यच, पण जी मूल्य आहे ती कशी हळूहळू कमी 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 होत जातात. कारण ह्या जगामध्ये राहिल्यानंतर ह्या जगाचा प्रभाव आपल्यावर पडतोच आणि त्यामुळे स्वार्थीपणा, लोभीपणा किंवा क्रोध हे सगळे दोष आपल्यामध्ये शिरतात. जे पशुमध्ये आहे ते आपल्यामध्ये पण आहेच, कमी प्रमाणात आहे, पण कलियुगामध्ये त्यांची वृद्धी होते आणि म्हणून भगवंताला पुन्हा बॅलन्स करावा लागतो. आता कैकेयीने जेव्हा रामचंद्रांना वनवासात पाठवलं तेव्हा लक्ष्मणाला किती राग आला. तेव्हा आपण बघतो की भरताला पण आईचा राग आला, पण इथे रामचंद्रांच्या मनामध्ये कुठेही कुणाविषयी क्रोध नाही, क्रोधाची भावना नाहीच, कुणाचाच त्यांनी द्वेष केला नाही. तर इथे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे, आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे. भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की कलियुगामध्ये नुसतं सत्याचं आचरण करून मनुष्य जीवनामध्ये आपल्या जीवनाचं ध्येय प्राप्त करू शकतो. सत्यमेव जयते. तेव्हा सत्यामुळेच ईश्वर लाभ होऊ शकतो आणि तेच आपल्याला भगवान रामचंद्राने दाखवून दिले आहे.
रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. आता वडिलांनी कैकेला वचन दिलेलं होतं, ते काही रामचंद्रांना बंधनकारक नव्हतं, वडिलांनी दिलेलं आहे. आता मी कशाला ते पाळू. पण इथे सत्याचं त्यांनी आचरण केलं. वडिलांचा शब्द आपण पाळला पाहिजे. वडिलांनी म्हटलं, आईला वचन दिलं, आपण जायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला कितीही जरी दुःख भोगावी लागली तरी हरकत नाही, पण आपल्याला जावं लागेल. म्हणून इथे भगवान रामचंद्राने कधीही सत्याशी तडजोड केलेली नाही. जीवनामध्ये कितीही दुःख आलेली असेल, सुग्रीवाला वचन दिलं की तुला तुझं राज्य परत मिळवून देईल. आता सुग्रीवाचा त्यावर विश्वास नव्हता की बाली एवढा बलाढ्य त्याला कसं मारणार. पण शेवटी मित्राला वचन दिलं, ते वचन त्यांनी पूर्ण केलं. इकडे सुग्रीव विसरलाच त्याला काय काम करायचं होतं ते. नंतर लक्ष्मणाने आठवण करून दिली. तर इथे आपण हे बघतो की जीवनामध्ये सत्याचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे तिथे कलियुग आहे किंवा सत्ययुग आहे हे काही आपल्याला चालत नाही. असं म्हणू शकत नाही आपण की कलियुग आहे तिथे किती आपण खोटं नाटं बोलून कसंही वागू शकतो. आज मनुष्य एवढा स्वार्थी झाला आहे की पैसे कमवण्यासाठी तो कितीही तडजोड करू शकतो, कितीही खोटं बोलू शकतो, लोकांना फसवू शकतो. म्हणजे मनुष्यामध्ये एवढे काही दुर्गुण वाढलेले आहे कलियुगामध्ये. अहंकार आहे, पावर पाहिजे, पैसा पाहिजे, नाम यश हे सगळं पाहिजे. त्याच्यामुळे लोभ काम हे सगळं शिरलेलं आहे आणि त्यामुळे त्याचं दिवसेंदिवस पतन होत आहे. इतरांची हिंसा करूनसुद्धा तो मोठा व्हायसाठी मागे पुढे पाहत नाही. आता कितीतरी आपण राजकारणात बघतो किती हिंसा होतात, कशासाठी? सत्तेसाठी. म्हणजे मनुष्य एवढा सत्तेला भुकलेला आहे. रामचंद्रांना सत्ता मिळाली असती, ते राजा झाले असते, पण त्यांनी ते आपलं राज्य भरताला दिलं. माझ्या वतीनं तू सांभाळ, मी काय आता 14 वर्ष परत येणार नाही. काही झालं तरी मी वचन दिलेलं आहे. आता सगळे संबंध त्यांनी तोडून टाकले. 14 वर्ष आपण म्हणतो की 14 वर्ष कसं काय घर सोडून जाणार. बरेचदा आपण काय 1 महिना पण जाऊ शकत नाही. आपल्याला वाटतं की आपल्याशिवाय काहीच होणार नाही. पण इथे भगवान रामचंद्रांनी लहानपणामध्येच घर सोडलं आणि बघा 14 वर्ष वनवासामध्ये काढले ऋषींसोबत. इकडचे कशाची आसक्ती नाही. आता मला तुम्ही सगळे विसरून जा. भरताला सांगितलं, सगळ्यांना घरच्यांना सांगितलं, प्रजेला सांगितलं आणि एक पुत्र म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. एक पती म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं की पती म्हणून एक आपल्या पत्नीचं रक्षण केलं पाहिजे. तर तिला रावणाच्या हातून आपण सोडून आणलं पाहिजे. आणि शेवटी एक राजा म्हणून पण त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. म्हणजे हे काही सगळ्यांना सोपं नाही. एक राजा आहे. आता एखाद्याने म्हटलं असेल की सीता रावणासोबत होती, तिथं चारित्र्य चांगलं असेल कशावरून. आता प्रजेच्या मनात थोडा जरी राजाविषयी संशय आला तरी राजाने तो आदर्श दाखवला पाहिजे. आणि भगवान रामचंद्राने कुठेही सीतेवर आसक्ती दाखवली नाही. कारण राजा आहे, प्रजेला आदर्श पाहिजे. यथा राजा तथा प्रजा. म्हणून इथे भगवान श्री रामचंद्राने सीतेचा वनवासात त्याग केला. जे आपण म्हणतो की त्यांनी ते वाईट केलं, पण शेवटी एक राजा म्हणून त्यांचं ते कर्तव्य होतं. जर ते आसक्त असते तर त्यांनी कधीच सीतेचा त्याग केला नसता. म्हणजे जरी संसारामध्ये होते, संसाराची सगळी कामं सांभाळली, तरी कुठेही त्यांची आसक्ती आपल्याला दिसत नाही. हे फक्त भगवंतालाच शक्य आहे. सीतेला सोडून आणण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले, किती रडले, युद्ध केलं, रावणाला मारलं, तरी पण मात्र मोह कुठेही नाही. हे साधारण मनुष्याला शक्य नाही. आणि एवढी लंका, सुवर्णलंका, लक्ष्मणाला टेम्पटेशन आलं. लक्ष्मण म्हणतो की आता आपण कशाला अयोध्येला जायचं, हे लंका तर सुवर्णी लंका आहे, सुवर्णाची आहे, सगळे महाल सुवर्णाचे आहे, तेव्हा आपण या लंकेमध्येच राहून जाऊ, याच्या लंकेवरच राज्य करू. तेव्हा रामचंद्र म्हणाले की नाही, जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपी गरीयसी. जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे. सुवर्णमय जरी लंका असली तरी मला या लंकेबद्दल काहीही मोह नाही. म्हणजे बघा, ते सहज ते राज्य आपल्या ताब्यात घेऊ शकले असते, पूर्ण कंट्रोल घेऊ शकले असते, पण त्यांनी लंकेचा मोह धरला नाही.
जे त्यांच्या मनामध्ये काही लोभ नव्हता आणि जो शरणागत आला त्याचा ते स्वीकार करतात. आता इथे आपण बघतो की बिभीषण त्यांच्या शरणागत आला. माहीत होतं की बिभीषण एक राक्षस होता, रावणाचा भाऊ होता, पण त्यांच्या मनामध्ये कधीही संशय आला नाही की याच्यावर कसा विश्वास ठेवायचा, की हा घात करणार नाही. सगळ्यांचा विरोध होता, पण हनुमंताचा पण विरोध होता की याला घेऊ नये. पण भगवान रामचंद्र म्हणाले की रावण जरी मला शरण आला तरी अभय देणं हे माझं कर्तव्य आहे. अभयम सर्वभूतानां, मी सगळ्यांना अभय देतो. जो मला शरणागत येतो त्याला मी कधीही दूर करत नाही, त्याचा मी स्वीकार करतो. आणि त्या बिभीषणाला तेथे राजा केलं. हे लोकांच्या डोळ्यासमोर एक उदाहरण ठेवलं की बघा, मला काय या सगळ्या गोष्टीची गरज नाही, फक्त लोकांवर अत्याचार होऊ नये, लोकांना दुःख भोगावी लागू नये, यासाठी मी हे कार्य केलेलं आहे. याच्यामध्ये माझा कुठेही स्वार्थ नाही. तर या जीवनामधून जे आपण महान जीवनं बघतो, भगवान राम म्हणा, भगवान कृष्ण म्हणा, श्री रामकृष्ण म्हणा, शंकराचार्य म्हणा, तर यांच्या जीवनामध्ये जर आपण बघितलं आणि जर त्यांच्या जीवनात असलेले गुण जर आपण घेण्याचा प्रयत्न केला तरच आपण आध्यात्मिक जीवनात प्रगती करू शकतो. कारण जर आपल्या जीवनामध्ये चारित्र्यच नसेल, आता ज्या व्यक्तीचं चारित्र्य चांगलं नाही ती आध्यात्मिक होणार कशी? जोपर्यंत मन पवित्र होत नाही, जोपर्यंत मनामधले सगळे विकार निघून जात नाही, तोपर्यंत ते मन भगवंताला दिलं जाऊ शकत नाही. तर आपलं मन ह्या सगळ्या विकारांनी जडलेलं आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, भेदबुद्धी हे सगळं आपल्या मनामध्ये आहे. पण अवतार ह्या सगळ्या गोष्टी नष्ट करायला येतात. त्याने कधीही भेदबुद्धी केली नाही. इवन श्री रामकृष्णाने पण भेदबुद्धी केली नाही की हा खालच्या जातीचा आहे, या शेड्यूल कास्ट आहे, या शेड्यूल ट्राईब आहे, या ब्राह्मण आहे, कधीही नाही. धनिकामाऱ्याने ते लोहारी नव्हती, पण तिच्या हातची पण भिक्षा स्वीकार केली. इथे केवट आपल्याला माहिती आहे, केवट खालच्या जातीचा होता, पण भगवान श्री रामचंद्रांनी त्याचा स्वीकार केला, त्याला आलिंगन दिलं, त्याच्या बोटेमध्ये बसून गेले. म्हणजे भगवंत कधीही भेदभाव करत नाही. भगवंत सगळ्यांचेच आहे, सगळ्यांसाठी समान आहे. महाराष्ट्रामध्ये कितीतरी संत आहे जे निम्न जातीमधून आलेले आहे, पण शेवटी भक्तीच्या बळावर त्यांनी भगवंताला प्राप्त करून घेतलं. भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी बुद्धीची गरज नाही, तर्काची गरज नाही, शास्त्राची गरज नाही. भगवंताला पाहिजे खरं निस्वार्थ प्रेम, आणि ते प्रेम हे भक्त देऊ शकले, म्हणून ते आज आपण त्यांना संत म्हणतो. तेव्हा इथे ह्या सगळ्या समाजामध्ये ज्या विकृती आलेल्या आहेत, या विकृतीमुळे माणसाचं जीवन जगणं असह्य झालेलं आहे आणि त्याची प्रगती होण्याऐवजी त्याची अधोगती होत आहे. तो खाली जात आहे. अशा वेळेस पुन्हा मानवी समाजामध्ये जागृती निर्माण करणं, आध्यात्मिक मूल्यांचं महत्त्व वाढवणं, धर्माची स्थापना करणं, हे धर्मामध्ये सगळे विकार दूर करणं, यासाठी भगवंताला पुन्हा पुन्हा शरीर धारण करावं लागतं. कारण डोळ्यासमोर आदर्श असल्याशिवाय आपल्या मनामध्ये विश्वास बसत नाही. आपल्याला वाटते की ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्यच नाही आहे, पण ते जेव्हा करून दाखवतात की बघा शक्य आहे, मी जगून दाखवलेलं आहे, मी भगवान लाभ केलेला आहे, आता मी जर करू शकतो तर तुम्ही पण करू शकतात, तुम्ही मनुष्यच आहात. म्हणजे मनामधले असलेले सगळे संशय ते दूर करतात. कारण त्यांचं जीवन आपल्या डोळ्यासमोर असतं. आणि ज्या समाजामध्ये अशा व्यक्तींची संख्या जास्त असते त्या समाजामध्ये उन्नती होतच असते. त्या समाजामध्ये ते महापुरुष जन्माला येतात. बाकी देशामध्ये आपल्याला दिसत नाही की अशा प्रकारे अवतार वेळोवेळी आलेले आहे, एकतर ते मान्यही करत नाही. पण भारतामध्ये आपण काय करतो की ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या बदलत राहतो. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की मोगलाच्या काळातलं नाणं आता चालणार नाही, कारण बऱ्याच गोष्टी कालबाह्य झालेल्या आहे. आता आपण यज्ञ वगैरे करत नाही, वेदांमध्ये यज्ञ वगैरे सांगितले आहे, त्या कालबाह्य झालेल्या आहे, आजच्या समाजाला ते लागू होणाऱ्या नाही. तर जेव्हा नवीन अवतार येतो तो त्या समाजाला ज्या गोष्टी आवश्यक आहे, ज्या गोष्टी वैज्ञानिक आहे, ज्या गोष्टी पटणाऱ्या आहे, अशा गोष्टींच्या माध्यमातूनच धर्माची स्थापना करत असतो. तो काही जुन्याच गोष्टी पुन्हा सांगत बसत नाही. म्हणजे आपल्याकडे आपण त्यामध्ये बदल घडवून आणू शकतो.
पण बाकी धर्मामध्ये जे 2000 वर्षापूर्वी होतं तसंच आहे, त्यामध्ये कोणीही बदल केला नाही आणि करूही शकत नाही. आपल्याकडे वेद आहे किंवा आपल्याकडे उपनिषद आहे. आता उपनिषदामध्ये जे तत्त्व आहे ते सनातन आहे. जन्म मृत्यू कर्म हे काय कोणी टाळू शकत नाही. पण कशाप्रकारे जीवन जगायचं हे मात्र बदलू शकते, कारण हे जग बदलत आहे, सोसायटी नेहमी बदलत आहे. तेव्हा बदलत्या समाजामध्ये कोणकोणते मूल्य आवश्यक आहे ती मूल्य हे लोक दाखवून जातात आणि जे सनातन सत्य आहे ते सनातनच राहतात. तुम्ही मानलं किंवा नाही मानलं काहीही फरक पडत नाही. तर गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. आता तुम्हाला मी मानत नाही म्हटलं म्हणून चालणार नाही. तुम्ही वरून उडी मारली तर खाली पडणारच, पाय मोडणारच. तेव्हा तुम्ही वाईट कर्म केले आणि मी मानणार नाही कर्मसिद्धांत, ते चालणार नाही. वाईट कर्म केले तर वाईट कर्माची फळं भोगावी लागणारच आहे, तुम्हाला माहिती असो की नसो. तुम्ही मिरचा जर तोंडामध्ये ठेवला तर तिखट लागणारच आहे. तेव्हा ह्या ज्या गोष्टी न बदलणाऱ्या आहेत त्या वेदांतामध्ये आहे. पण बाकी गोष्टी ज्या बदलतात, मनुस्मृतीमध्ये सांगितलं आहे काय बदलतात, म्हणजे ह्या गोष्टी बदलत असतात. गीतेमध्ये सुद्धा कितीतरी आधुनिक गोष्टी आहे ज्या आधुनिक समाजाप्रमाणे त्यांनी ते दिलेलं आहे, मांडणी केलेली आहे. तर इथे ह्या अवतारांच्या जीवनाचं अध्ययन करणं, त्यांनी सांगितलेल्या उपदेशांचं आचरण करणं आणि आपलं जीवन उन्नत करणं हाच त्या लोकांचा उद्देश असतो. आणि आपण त्यांच्या तिथीपूजा, जन्मतिथी, जन्मोत्सव साजरे करतो कारण तो आदर्श नेहमी डोळ्यासमोर राहावा म्हणून. कारण मनुष्याला स्वाभाविकच विसर पडतो, त्याला विसर पडतोच, पण म्हणून त्याला आठवण करून द्यावी लागते, त्याला रिमाइंडर द्यावा लागतो. आणि जेव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम होतात त्यामुळे पुन्हा त्या जीवनाला उजळणी मिळते आणि त्यामध्ये जी मूल्य दडलेली आहे, ज्याकडे आपलं दुर्लक्ष झालेलं आहे, आपण त्यांना महत्त्व देत नाही, ते आपण महत्त्व द्यावं. कारण शेवटी आपल्या जीवनाचा उद्देशसुद्धा तोच आहे. आपल्याला जन्ममृत्यूच्या पलीकडे जायचं आहे, आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची आहे, मोक्ष प्राप्त करायचं आहे. हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा उद्देश आहे आणि त्या उद्देशाकडे आपण अग्रेसर झालो पाहिजे. ह्या संसारातच बद्ध होऊन पुन्हा पुन्हा किड्यामाकोड्यासारखं येऊन पुन्हा जन्म येऊन पुन्हा मृत्यू, हे जे संसार चक्र आहे ते थांबलं पाहिजे असं भगवंताला पण वाटतं. कारण त्यांना कळतं की हा मनुष्य तर दिव्य स्वरूप आहे, हा आनंद स्वरूप आहे. पण हा कसा काय विसरला. बुडत ये जन न बघावे डोळा म्हणून कळवळा येतं असे तुकाराम महाराज म्हणतात की हे जन बुडत आहे म्हणून आम्हाला कळवळा येतो. त्यांच्यामध्ये सगळं काही आहे, फक्त त्यांना विसर पडलेला आहे. सोन्याची खाण दडलेली आहे पण विसर पडलेला आहे. ते बाहेरचं जगच बघत असतात, आतमध्ये कधी डोकावून बघत नाही. म्हणून त्यांचं जे गमावलेलं राज्य प्राप्त करून देणं, स्वराज्य सिद्धी, त्यांचं राज्य होतं, ते अधिकारीचे अमृताचे, ते अमरच आहे. पण आज ते विसरल्यामुळे स्वतःला मर्त्य समजतात, क्षुद्र समजतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आठवण करून द्याव्या म्हणून आपण या अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पुन्हा जगामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो की लोकांनी पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी ऐकाव्या. एकदा ऐकून होत नाही, पुन्हा पुन्हा ऐकाव्या लागतात. कारण एकदा ऐकलं तर आपण विसरून जातो. कारण या संसाराच्या राहाडगाडगात आपल्याला माहिती आहे की दररोजचे कितीतरी आपल्या जीवनावरच्या घटना घडतात की या सगळ्या गोष्टीचं आपण आचरण करू शकत नाही. आपण दुर्बल होऊन जातो, आपण कॉम्प्रोमाइज करतो. तर इथे मनुष्याला सशक्त करण्यासाठी, समर्थ करण्यासाठी हे या लोकांचे आदर्श डोळ्यासमोर असले पाहिजे. समर्थ रामदास आहे, शिवाजी महाराज आहे, किंवा बाकी संत आहे किंवा अवतारी पुरुष आहे. तर यांची जीवनं वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर मग आपल्याला थोडी प्रेरणा मिळते आणि आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्याला विसर पडला असता तरी कुणीतरी आठवण करून दिली तर आपलं भलं कशामध्ये आहे हे प्रत्येकाला समजतं. पण या मायेचा प्रभाव एवढा आहे की ती या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विसर पाडते आणि या संसारामध्येच बद्ध करून ठेवते. पण मात्र हे महापुरुष आपल्याला या संसारापासून विरक्त करतात, ह्या संसाराची अनासक्ती आपल्या मनामध्ये निर्माण करतात आणि आपल्याला भगवंताकडे घेऊन जातात. कारण शेवटी तो एकच आहे की जो राहणारा आहे आणि ज्याच्याशी आपला कायमचा संबंध आहे. हे शरीर येणार जाणार, असे कितीतरी शरीर यापूर्वी आली, कितीतरी गेली, हे पण जाणार. पण त्यामध्ये जे चैतन्य आहे
तो भगवंताचा अंश आहे. ममैवंशो जीवलोके जीवभूता सनातन. तर हे चैतन्य जे आपल्यामध्ये आहे त्या सुप्त अवस्थेमध्ये आहे, त्याला जागृत करणं आणि आपलं दिव्यस्वरूप जाणून मुक्त होणं हाच मनुष्य जीवनाचा एकमात्र उद्देश आहे. आणि तो सगळ्यांना तर एकदम साध्य होत नाही, म्हणून संसारात राहूनसुद्धा मनुष्य प्रयत्न करू शकतो. त्यासाठी काही संसार सोडून जावा लागत नाही. संसारात राहा पण अनासक्त राहा. सगळेजण काही संपूर्णपणे त्याग करू शकत नाही, तेवढं सामर्थ्य पण नसतं. तर जर तुम्ही त्याग करू शकत नसाल तर संसारात राहा, पण संसारात कशालाही माझं आणि मी म्हणू नका आणि कुठेही आसक्त होऊन जाऊ नका. वेळ आली तर कुठेही जाण्याची तयारी ठेवा. शेवटी एक दिवस आपल्याला हे जग सोडावंच लागणार आहे आणि जबरदस्तीनं आपल्याला हे जग सोडावं लागणार आहे, आपली इच्छा असो की नसो. तेव्हा पूर्वीपासूनच जर आपण मनातून हे जग काढून टाकलं, जर आपण अनासक्त राहिलो, तर आपण आनंदामध्ये या जगाचा निरोप घेऊ शकू. आपल्याला या जगामधलं काहीही बांधून ठेवू शकणार नाही. ही आसक्तीच आपल्या बंधनाचं कारण ठरते. त्यामुळेच पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तर हेच महान आदर्श आपल्यासमोर हे अवतारी महापुरुष ठेवत असतात. आणि आज ह्या पवित्र दिवशी, रामनवमीच्या दिवशी, आपल्या मंदिराचा उद्घाटन सोहळासुद्धा झाला होता. त्यानिमित्तानं आपण रामनवमी साजरी करत असतो आणि पूर्वीपासून आपण कार्यक्रम पण करायचो. पण संध्याकाळी दरवर्षी महाराज यायचे. आता गौतमाजी महाराज मागच्या वर्षी आले होते, त्यावेळी बिल्डिंगचं उद्घाटन होतं, त्यावेळेस आले होते. आता पुन्हा ते जुलै ऑगस्टमध्ये येतील, वर्षातून एकदा येतात ते, त्यांचे दौरे सुरूच असतात. तर इथे त्यावेळेस आपण काही कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न करू. आपल्या ऑडिटोरियममध्ये भजनाचे वगैरे कार्यक्रम करू. पूर्वी आपण रामनवमीला करायचो, पण रामनवमीला कोणीतरी महाराज यायचे. तर महाराज जेव्हा येतील तीच आपली रामनवमी आणि तेव्हाच आपण मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करू शकू. तेव्हा आज माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो. यानंतर सुनील महाराज आलेले आहेत, ते काही भजनं म्हणतील आणि त्यांची भजनं ऐकून प्रसाद घेऊन मग आपल्या सगळ्यांना इथून जायचं आहे. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.